नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या GTS मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण महा-DBT संदर्भात ज्या शेतकरी बांधवांच्या मनात ज्या शंका किंवा प्रश्न आहेत त्यांच्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। महा-DBT मध्ये अर्ज केलेल्या किंवा अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे हा। तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आतापर्यंत महा-DBT वर जवळपास 80 ते 90% शेतकरी बांधवांनी अर्ज केले असतील, पण बऱ्याच शेतकरी बांधवांना त्यांच्या निवड यादीमध्ये हा अद्यापपर्यंत समावेश झालेला नाही। तर या निवड यादीमध्ये टप्प्याटप्प्याने शेतकरी बांधवांचे निवड यादीची जी लिस्ट आहे ती जाहीर करण्यात येते आणि तसा मेसेजही शेतकरी बांधवांना दिला जातो की आपण केलेल्या ह्या अर्जासाठी आपली निवड झालेली आहे, तरी 7 दिवसाच्या आत आपण आपले कागदपत्रे हे अपलोड करावे। पण काही शेतकरी बांधवांना त्यांचा तसा टेक्निकल किंवा तांत्रिक अडचणींमुळे मेसेजही जात नाही, त्यांची निवड होते, पण निवड झाल्यानंतर ते कागदपत्र अपलोडसाठी आपल्याला 7 दिवस किंवा 10 दिवसांचा अवधी दिला जातो। आपण जर त्या कालावधीत आपले कागदपत्रे अपलोड केले नाहीत तर आपला अर्ज हा बाद केला जातो। जसं की तुम्हाला माहितीच आहे की महा-DBT वर अर्ज केल्याची प्रक्रिया यावेळेस ही पूर्णपणे बदललेली आहे। आधी ज्या शेतकरी बांधवांनी अर्ज केले त्या अर्जांची लकी ड्रॉ पद्धतीने निवड ही केली जात होती, पण सध्या लकी ड्रॉ पद्धत ही बंद करून ज्या शेतकरी बांधवांनी आधी अर्ज केला त्या शेतकरी बांधवांना आधी निवड यादीमध्ये समाविष्ट करण्याची जी पद्धत आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। त्यानुसार ज्या शेतकरी बांधवांनी आधीच अर्ज केलेले आहे त्या शेतकरी बांधवांच्या निवड याद्या लागण्याची सुरुवात झालेली आहे। जवळपास 8-8 दिवसांनी ही निवड यादी जाहीर करण्यात येते, पण त्या निवड यादी जाहीर केल्यानंतर काही शेतकरी बांधवांना तसा SMS जातो किंवा आपला निवड यादीत समाविष्ट किंवा आपली निवड झालेली आहे असा SMS येतो, पण काही शेतकरी बांधवांना तसा SMS जात नाही आणि 7 दिवसांची मुदत असल्यामुळे काही शेतकरी बांधवांना त्याच्या संदर्भात कुठली सूचना न जाता त्यांचा अर्ज हा बाद केला जातो। तर मग आपल्याला महा-DBTची जी संपूर्ण प्रोसेस आहे ती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। महा-DBT मध्ये आपली लॉग इन कसं करायचं आहे, त्यानंतर आपल्या अर्जाची स्थिती कशी चेक करायची, त्यानंतर आपण जो अर्ज केला आहे ते गावानुसार किंवा जिल्ह्यानुसार कितव्या नंबरवर आपला अर्ज आहे, त्यानंतर आपल्या अर्जाला मिळणार जे आपण ज्या गोष्टीसाठी अर्ज केलेला आहे त्याला अंदाजित अनुदान रक्कम किती मिळणार आहे, त्यानंतर आपण कधी अर्ज केलेला आहे आणि याआधी केलेल्या आपल्या गावातील किंवा परिसरातील लोकांना किती लोकांना त्याचा लाभ मिळालेला आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण कशी चेक करायची ती आपण या लाईव्ह डेमो अंतर्गत बघूया। आता ही जी मी माहिती बघतो ही आपल्या कम्प्युटरवर बघतोय, तर तशीच तीच माहिती तुम्ही अगदी आपल्या मोबाईलवरून सुद्धा घर बसल्या बघू शकता। तर ती कशी बघायची आपण ती संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आपली जर महा-DBT अंतर्गत एखाद्या घटकासाठी निवड झालेली असेल तर मुदतीत आपले कागदपत्र अपलोड करून सदर योजनेचा लाभ घ्यावा। चला तर मग बघूया महा-DBT वर आपली अर्जाची स्थिती कशी आहे ती संपूर्ण माहिती। सर्वप्रथम आपल्या ब्राउझरमध्ये फार्मर महा-DBT टाईप करायचे, त्यानंतर अगदी वरतीच ॲग्री लॉग इन महा-DBT हे टॅब दिसेल त्याच्यावर क्लिक करायची। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीची विंडो आपल्यासमोर दिसेल। त्यात आपल्याला वैयक्तिक शेतकरी किंवा शेतकरी गट म्हणून लॉग इन करता येईल। त्यात आपण वैयक्तिक शेतकरी म्हणून लॉग इन करायचं आहे। ते लॉग इन करण्यासाठी आपल्याला फार्मर ID हा आवश्यक आहे। त्यानंतर इथं कोणते कोणते टॅब आपल्याला दाखवण्यात आलेले त्यांची माहिती बघू। आपल्याला जर अर्जाची स्थिती बघायची तर आपण अर्जाची स्थिती टॅबवर क्लिक करून त्यात अर्ज क्रमांक आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। अर्ज क्रमांकाने पण आपण लॉग इन करू शकतो किंवा आधार क्रमांकाने सुद्धा आपल्या अर्जाची स्थिती आपण OTP पाठवूनही बघू शकतो। त्यानंतर परत आपण दुसरं टॅब बघूया, निधी वितरित लाभार्थी, म्हणजे आत्तापर्यंत आपल्या परिसरातील गावातील ज्या शेतकरी बांधवांना निधी वितरित केले गेलेले आहे त्यांची माहितीसुद्धा आपण या इथून बघू शकतो। त्यात आपला सुरुवातीला या ठिकाणाहून जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपण या ठिकाणाहून आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपल्याला पुढे गावाची निवड करायची। गावाची निवड केल्यानंतर शोधा या टॅबवर क्लिक करायचं आहे। शोधा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या गावातील सर्व
जे शेतकरी बांधवांची लाभार्थी म्हणून निवड झालेली त्यांची संपूर्ण लिस्ट आपल्याला या ठिकाणी दिसेल। त्यात की त्यांना किती निधी मिळाला हे सुद्धा आपल्याला दिसेल। त्यानंतर पुढचं टॅबविषयी आपण माहिती जाणून घेऊया। पुढचा टॅब आपल्याला दाखवलेला आहे शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी। तर आपण जो अर्ज केलेला आहे त्याची क्रमवार यादी, तर आपलं कितवा नंबर आहे तेही आपण या ठिकाणाहून बघू शकतो। या ठिकाणी सुरुवातीला आपण जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपला तालुका निवडायचा आहे। तालुका निवडल्यानंतर आपण ज्या गावात रहिवासी आहोत ते गाव आपण निवडायचे आणि ज्या गोष्टीसाठी आपण अर्ज केलेले ती इथून निवडायची। कृषी यांत्रिकीकरण म्हणा, ठिबक सिंचन, फलोत्पादन ते आपण निवडू शकतो। आणि कास्ट वाईज आपल्याला बघायचे सगळी डिटेल तर आपण इथून बघू शकतो। आपण इतर म्हणून जर बघितलं तर ते किंवा आपण ज्या कॅटेगरीमधून तर ते आपण त्याच्यावर क्लिक करून ते बघू शकतो। ते शोधा टॅबवर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीची विंडो आपल्यासमोर ओपन होईल। त्यातच संपूर्ण आपल्या गावातील शेतकरी बांधवांचे नावं दिसतील आणि त्यांनी कोणत्या घटकासाठी अर्ज केलेला आहे ती संपूर्ण यादी आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे। त्यानंतर पुढचा घटक पाहू आपण महाडीबीटी प्रथम येणाऱ्यास ती अर्ज प्रथम प्राधान्यानुसार निवड यादी। निवड यादी आपण या ठिकाणी बघू शकतो। सुरुवातीला आपण इथून कोणत्या घटकासाठी आपल्याला ती यादी बघायची ते इथून या ठिकाणी निवडायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या टॅबमधून आपला जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर तालुका, त्यानंतर गाव आणि कोणत्या योजनेसाठी आपण अर्ज केलेला आहे ते या ठिकाणाहून आपल्याला निवडायचं आहे। योजना इथून भरपूर प्रकारच्या योजना दाखवलेल्या आहेत। त्यात आपण ज्या योजनेसंदर्भात माहिती बघायची किंवा निवड यादी बघायची ती इथून सिलेक्ट करून आपण ती बघू शकतो। ती सिलेक्ट केल्यानंतर शोधा या टॅबवर क्लिक करायचं आहे। शोधा टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या गावातील संपूर्ण निवड यादी ही दिसणार आहे, ती आपण या ठिकाणी बघू शकतो। त्यानंतर आपण पुढचा टॅब बघूया। त्यात आपल्याला जो पुढचा टॅब आहे महाडीबीटी अंतर्गत महाडीबीटी प्रथम अर्ज प्रथम प्राधान्यानुसार प्रतीक्षा यादी कोणती ती आपण या ठिकाणाहून बघू शकतो। प्रतीक्षा यादीवर क्लिक केल्यानंतर त्याची प्रोसेससुद्धा सेम आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम कोणत्या बाबीसाठी आपल्याला प्रतीक्षा यादीत आपला नंबर आहे का नाही ते बघायचं, तर ती बाब निवडायची आपल्याला। त्यानंतर लक्षांश स्तर निवडायचा आहे। डिस्ट्रिक्ट लेवलची माहिती बघायची की तालुका ते, त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर तालुका, त्यानंतर गाव। या पद्धतीने निवडल्यानंतर शोधा या टॅबवर क्लिक करून ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणाहून बघू शकतो। त्यानंतर आपण जर लॉग इन केलं तर आपला लॉग इनचा अर्ज या पद्धतीने दिसेल। त्यात वैयक्तिक तपशील, घटकासाठी अर्ज, जमिनीचा तपशील, पीक तपशील, मागचा तो घटक इतिहास आणि आपली जर कशा एखाद्या घटकासाठी निवड झाली असेल तर चलन अपलोड म्हणून सुद्धा आपण त्याच्यावर क्लिक करायची आणि पुढचं ते आपण अपलोड करू शकतो। त्यानंतर बँकेचा तपशील आपल्याला अपडेट करायचा आहे तर तो सुद्धा आपण या ठिकाणाहून अपडेट करू शकतो। अशी संपूर्ण माहिती आपल्या अगदी कामाची माहिती आपण या व्हिडिओमधून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच तुम्हाला जर एखाद्या गोष्टीसाठी काही अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारा। तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीबद्दल आवश्यक माहिती पुरवली जाईल। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद मित्रांनो।